वैकुंठाचा अधिपती, त्रिभुवनाचा स्वामी, साक्षात भगवान विष्णू. पण विचार करा, ज्याच्या एका इशाऱ्यावर ब्रह्मांड चालतं, तो देवाधिदेव पंढरपुरात एका सामान्य भक्ताच्या दारात तासनतास उभा का राहिला? चंद्रभागेच्या वाळवंटात कमरेवर हात ठेवून युगांपासून विटेवर उभा असलेला विठुराया आणि सोबत रखुमाई हे इथे कायमचे स्थानिक का झाले? काय आहे त्या विटेवरच्या मुक्कामाचं सर्वात मोठं आणि अद्भुत रहस्य? असं कोणतं कारण होतं ज्यामुळे भगवंताला स्वतःचं वैकुंठ सोडून इथेच थांबण्याचा निर्णय घ्यावा लागला? आज उलगडणार आहे महाराष्ट्राच्या या पावनभूमीतल्या पंढरीच्या सर्वात मोठ्या गूढ सत्याचा, अंगावर काटा आणणारा दिव्य इतिहास. आणि या महाभयानक रहस्याचं उत्तर दडले आहे एका महान भक्ताच्या चरित्रात. त्याचं नाव भक्त पुंडलिक. ही कथा आहे त्यावेळेची, जेव्हा पुंडलिकाने आपले संपूर्ण जीवन आपल्या वृद्ध आईवडिलांच्या सेवेत अर्पण केले होते. त्याची मातृपितृ भक्ती इतकी निस्सीम आणि कठोर होती की तिची कीर्ती थेट वैकुंठापर्यंत पोहोचली. साक्षात भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला राहवलं नाही. त्रिभुवनाचा स्वामी आपल्या या अनोख्या भक्ताला भेटण्यासाठी स्वतः वैकुंठ सोडून पृथ्वीवर पंढरपुरात अवतरला. रात्रीची वेळ होती. मुसळधार पाऊस पडत होता. सगळीकडे चिखल झाला होता. भगवंत पुंडलिकाच्या झोपडीच्या दारात येऊन उभे राहिले आणि त्यांनी हाक मारली, पुंडलिका, बाहेर ये. साक्षात मी विष्णू तुला भेटायला आलो आहे. पण आत काय दृश्य होतं? पुंडलिक आपल्या आईवडिलांचे पाय चेपत होता. त्यांची सेवा करण्यात पूर्णपणे मग्न होता. त्याच्यासाठी ती सेवाच सर्वात मोठी पूजा होती. एका बाजूला दारात उभा असलेला जगाचा निर्माता आणि दुसऱ्या बाजूला जन्मदाते आईवडील. धर्मसंकट मोठं होतं. पण पुंडलिकाचा निश्चय अढळ होता. त्याने सेवा सोडली नाही. त्याने तिथूनच एक वीट उचलली आणि ती चिखलात उभे असलेल्या भगवंताच्या दिशेने भिरकावली आणि अत्यंत आर्ततेने पण ठामपणे म्हणाला, हे देवा, माझ्या आईवडिलांची सेवा अजून अपूर्ण आहे. तोपर्यंत तू त्या चिखलात उभा राहू नकोस. कृपया या विटेवर उभा राहा. विचार करा, काय ती भक्ती आणि काय तो भक्ताचा अधिकार. ज्याच्या चरणाशी लक्ष्मी लोळण घेते, तो जगाचा मालक एका भक्ताच्या प्रेमाखातर त्याने फेकलेल्या त्या खडबडीत विटेवर दोन्ही पाय जुळवून कमरेवर हात ठेवून शांत उभा राहिला. तासनतास उलटले. जेव्हा आईवडील झोपी गेले, सेवा पूर्ण झाली, तेव्हा पुंडलिक धावत बाहेर आला. भगवंताला त्या अवस्थेत विटेवर उभे पाहून तो गहिवरला. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. त्याने भगवंताचे पाय धरले. देवाने त्याला उठवलं आणि विचारलं, पुंडलिका, तुझ्या सेवेवर मी प्रसन्न आहे. माग, काय वर मागायचं आहे? तेव्हा पुंडलिकाने स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. त्याने जगासाठी मागितलं. तो म्हणाला, देवा, तू माझ्यासारख्या सामान्य भक्तासाठी इतका वेळ या विटेवर उभा राहिलास. आता माझी हीच विनंती आहे की तू पुन्हा वैकुंठात जाऊ नकोस. युगायुगांसाठी येणाऱ्या प्रत्येक दुःखी कष्टी भक्तासाठी तू इथेच याच विटेवर याच रूपात कायमचा उभा राहा. तथास्तु, भगवंत म्हणाले. आणि त्या दिव्य क्षणापासून वैकुंठाचा राणा पंढरपूरचा राजा झाला. तो विटेवर उभा राहिला म्हणून विठ्ठल झाला. हेच ते कारण, हेच ते रहस्य, ज्यामुळे माझा विठुराया आणि रखुमाई इथे कायमचे स्थानिक झाले. जय हरी विठ्ठल.